हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी 32 छातीचा कटोरीचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर थोडा पण टाईम वेस्ट न करता मी तुम्हाला त्याचं कटिंग कसं करायचं आहे ते दाखवणार आहे. हा माझा मेजरमेंटचा ब्लाऊज आहे आणि हा माझा फॅब्रिक आहे. आणि अस्तरवरती आपण पहिलं ड्रॉ करून घेऊया. हे जे स्लीव्स आहेत ते मला ट्रान्सपरंट त्यांनी करायला सांगितले, त्याला अस्तर वगैरे लावायला नाही सांगितले. तर मी डायरेक्ट फ्रंट आणि बॅकचं मेजरमेंट टाकणार आहे. आपण डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा, मी डबल फोल्ड केलेलं असतं. आता ब्लाऊजची चेस्ट किती आहे ते आपण पहिलं मेजरमेंट करूया. ब्लाऊजची चेस्ट इथं 32 इंच आहे. जिथे आपली हुकाच्या पट्टीच्या साईडला आपल्याला ब्लाऊजचे मेजरमेंट करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं 8 इंचावरती आपल्याला येत आहे पहिली शिलाई. तर ह्याची छाती 32 इंच आहे. तर मार्जिन पूर्ण मी शिलाई सकट घेते कधी पण ब्लाऊजचं मेजरमेंट. त्याचं 9.5 इंच येते. तर मी 9.5 इंचाचीच मार्किंग करणार आहे. हे बघा, मी पूर्ण लाईनिंग 9.5 इंचाची मार्किंग केलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता ब्लाऊजची आपण उंची घ्यायची. ब्लाऊजची उंची किती आहे ते बघूया. ब्लाऊजची उंची इथे 14 इंच आहे. हे बघा, 14 इंच ब्लाऊजची उंची आहे. तर त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 15 इंच मी इथं बॅक साईडला मेजरमेंट टाकणार आहे. दोन्ही साईडला मी 15 इंचावरती मार्क करणार आहे. आता मी त्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आहे. आता पाठीमागे 1 इंच वाढवले तर कटोरीमध्ये पुढच्या साईडला अर्धा इंच वाढवायचे. तर 14चं आपण इथे 15 केले तर बॅक साईडला पुढच्या साईडला 14.5 करायचे. अर्धा इंचच वाढवायचं. तर इथे 14.5 आणि बॅक साईडला पुढे अर्धा इंच आणि बॅक साईडला 1 इंच ॲड करायचं आहे. इथे मी 14.5 वरती मार्क करत आहे. लाईन ड्रॉ करून घेते. आता ब्लाऊजचं आपण शोल्डर टाकणार आहोत. तर मेजरमेंट मापाच्या ब्लाऊजचं आपण शोल्डर किती आहे ते एकदा मेजरमेंट करूया. जी हुक पट्टी आहे त्या साईडून मी मेजरमेंट घेत आहे. तर ब्लाऊजचं शोल्डर तुम्ही बघू शकता. जिथे आपल्याला स्लीव जॉईन केले तिथून हुक पट्टीचा जो टोक आहे तिथून घ्यायचं आहे. तर 5.5 इंच ब्लाऊजचं शोल्डर आहे. तर मी इथे 5.5 इंचावरती मार्क करणार आहे. आता ब्लाऊजचा मुंड्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे ते बघा तुम्ही. हे बघा, जी शोल्डरची आपली पट्टी आहे तिथून आपल्याला जिथे स्लीव्स आपल्या फिटिंगची शिलाई आहे तिथपर्यंत घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, मी मार्क करून दाखवते. इथे 5 इंचाचा आपल्याला मुंडा येत आहे. ब्लाऊजचा जो माप आहे त्याच्या अकॉर्डिंगच जर तुम्ही घेतलं मेजरमेंट आणि त्याच्या अकॉर्डिंगच जर तुम्ही टाकलं तर तुमचा ब्लाऊज कधीच चुकणार नाही. तिथे मी 5 इंचावरती मार्क करते दोन्ही साईडला. आणि इथे मी लाईन स्ट्रेट करून घेणार आहे. हा पूर्ण स्क्वेअर बनवून घेणार आहे मी. आणि हा फ्रंट पार्ट आहे. मी इथे लिहिते फ्रंट आणि हा बॅक पार्ट आहे. तर फ्रंट पार्टला आपल्याला इथे मुंड्याची इथे 1 इंच करून आपल्याला शेप देऊन घ्यायचे आणि इथे 1.5 इंचचा मार्क करून शेप देऊन घ्यायचा. 1.5 इंचावरती मार्क करून मी शेप दिलेला आहे. आता इथून आपल्याला गळा रुंदी 2 इंचाची घ्यायची आहे. कारण जर जास्त आपण घेतलं तर शोल्डर डाऊन व्हायची शक्यता आहे. इथे बघा, बॅक साईडला बॅकची पट्टी किती आहे ती मोजूया. 3 इंचाची बॅकची पट्टी आहे. त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून आपल्याला 3.5 इंचाची पट्टी घेऊन 2.5 इंचाचा
इथे रुंदी घ्यायची आणि मार्क करून तो पूर्ण स्क्वेअर बनवून घ्यायचा. आता फ्रंटचा नेक आपल्याला टाकायचा. फ्रंटचा नेक किती आहे ते बघूया. हा बघा ब्लाऊज मी इथे ठेवलेला आहे आणि शोल्डर पासून जी हुकाची पट्टी आहे तिथपर्यंत किती येते आपण बघूया. हे बघा हुकाची पट्टी आहे ती पण आपल्याला 5.5 इंचाचा गळा येतोय फ्रंटचा, तर आपण 5.5 इंचाचा गळा टाकायचा आहे आणि 2.5 इंचाची रुंदी टाकायची आपल्याला. आता मी याला ड्रॉ करून घेणार आहे. आता हा जो स्क्वेअर केलाय त्याच्यामध्ये मी सर्कलचा शेप देणार आहे. बॅक साईडला मला त्यांनी चौकोनच ठेवायला सांगितलं तर ते मी त्याच्यामध्ये सेट नाही दिलेलं आहे. आता इथे फ्रंट साईडला आपल्याला क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे 3 आणि 2 ची आणि ते आपल्याला जोडून घ्यायची. आता प्रत्येक ब्लाऊजची कटोरी आणि मेजरमेंट खूप वेगवेगळं असतं. कटोरीचा शेप किंवा कटोरीची साईज वगैरे, तर तुम्ही ब्लाऊजच्या अकॉर्डिंग जाल तर बरं होईल. कारण प्रत्येक मेजरमेंट ब्लाऊजचं आपण कटोरी जर 32-36ची बघितलं तर खूप लहान कटोरी येते, पण ह्या ब्लाऊजची कटोरी तुम्ही बघू शकता खूप मोठी कटोरी आहे. ही कटोरी त्यांना परफेक्ट बसते. जेव्हा कस्टमर आपल्याकडे पहिल्यांदा येतात तेव्हा तुम्ही त्यांना विचारता की मेजरमेंटचा ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट आहे का म्हणून. तर ते हो बोलले तर तुम्ही त्यांच्या अकॉर्डिंगच शिवा. आता हा मला मेजरमेंटचा ब्लाऊज दिला, ह्याची 32ची छाती आहे, पण तुम्ही बघू शकता ह्याची कटोरी खूप मोठी आहे. हे बघा इथपर्यंत एवढी कटोरी मोठी आहे त्याची, पण त्यांना हा ब्लाऊज परफेक्ट बसतो. तर जी कटोरीची साईज आहे तीच जर तुम्ही तुमच्या ब्लाऊजला व्यवस्थित मेजरमेंट प्रमाणे टाकलं तर ते कस्टमर पण खुश होईल आणि ते तुमच्याकडे परत ब्लाऊज स्टिचिंगसाठी देईल. तर मी कटोरीचं जे मेजरमेंट असतं त्याच्या अकॉर्डिंगच कटोरी टाकते. तर तुम्ही बघू शकता इथं 6.25 इंचच आहे, तर मी 6 इंचची घेईन. थोडंफार काय इकडे तिकडे होऊन जाईल, पण कटोरी आहे तीच बसते. हे नवीन कस्टमर नाही आहे, ऑलरेडी हे माझ्याकडे म्हणजे डेलीचं कस्टमर आहे. तर मी त्यांनी मेजरमेंट देण्यात त्याच्या अकॉर्डिंगच कटोरी टाकते. तुम्ही बघू शकता इथे 6.25 तर मी 6 इंच आणि अर्धा इंच घेईन. 6.5 इंच, अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी मार्जिन. आणि इथे फ्रंटचा गळा आहे तिथून 1 इंच वरती घेऊन मी हा कटोरीचा शेप देणार आहे. हा कटोरीचा मी शेप दिलेला आहे. आता आपल्याला कटिंग करायचं आहे, पण त्याच्या अगोदर एकदा मेजरमेंट आपण चेक करून घेऊया की बरोबर आहे की नाही. तर उंची आपली 14 इंच होती, तर तिथे 15 इंच 1 इंच ॲड केलेलं आहे. इथे 15 इंच आणि ह्या साईडला पण 15 इंच घेतलेलं आहे. आणि छातीची घडी 32 आहे, तर त्याच्यामध्ये 1.5 इंच ॲड करून 9.5चं घेतलेलं आहे. शोल्डर आपण 5.5चं घेतलेलं आहे आणि मुंडा 5 इंचचं घेतलेलं आहे. फ्रंटला आणि बॅकला दोन्ही सेमच घेतलेलं आहे. आणि हा स्क्वेअर करून फ्रंट साईडला आपण 1 इंचचं मार्क करून शेप देऊन घेतलेला आहे. इथे 1.5 इंचचा मार्क करून शेप दिलेला आहे. गळ्याची रुंदी 2 इंचची घेऊन बॅक साईडची पट्टी 3 इंचची आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून 2.5 इंचचं मार्क केलेलं आहे रुंदीसाठी आणि स्क्वेअर बनवून घेतलेला आहे. फ्रंटचा गळा आहे तो 5.5 इंचचा आहे, तर मी 5.5 इंचावरती मार्क करून 2.5 इंचची रुंदीवरती स्क्वेअर करून त्याच्यामध्ये सर्कलचा शेप दिलेला आहे. आणि कटोरी माझी 6 इंचची आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून मी 6.5 इंचची कटोरी घेतलेली आहे. कटोरी 32च्या छातीच्या अकॉर्डिंग खूप मोठी आहे, पण कस्टमरला जर ब्लाऊज परफेक्ट बसत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करायला नका जाऊ. त्याच्यामुळं कस्टमर खराब होण्याची जास्त शक्यता आहे. कारण त्यांना जर व्यवस्थित ब्लाऊज बसतोय तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्या अकॉर्डिंग बनवायला. तर आपण आता ह्याचं कटिंग करून घेऊया. हे बघा मी कटिंग करत आहे. माझी कटिंग करण्याची पद्धत खूप वेगळी आहे, पण त्या प्रकारे जर तुम्ही कटिंग केलं आणि स्टिचिंग केलं तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित बसेल. कारण मी जास्त करून ब्लाऊज जे मेजरमेंटचं आहे त्याच्या अकॉर्डिंगच जाते. मग ती साईड फिटिंग असू दे नाहीतर शोल्डर मुंडा काही असलं तरी पण मी त्याच्या अकॉर्डिंगच जाते. त्याच्यामुळे ब्लाऊज चुकण्याचे काही चान्सेसच नाही आहेत. माझ्याकडे तर अजून कुठलं कस्टमर रिटर्न नाही आले की ब्लाऊजमध्ये काय प्रॉब्लेम आला आहे वगैरे. हे बघा इथून 4ची पट्टी आहे, तर मी इथून मोजणार आहे 4. 4.5 अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी पाहिजे, तर इथे 4.25 येते. तर आपण हे कटिंग करून घेऊया. तुम्ही बघू शकता मी कटिंग कशा प्रकारे करत आहे. मी बॅक पार्ट काढून घेतलेला आहे आणि नंतर इथून कटोरीला डायरेक्ट शेप देणार आहे. आता इथून मी स्ट्रेट जाऊन, तुम्हाला जर असं वाटत असेल कपडा तुमचा हलतोय त्याच्यामुळे कटिंगमध्ये प्रॉब्लेम येईल तर तुम्ही पिनअप करू शकता.
बगल आपण काढून घेतलेले आहे. आता आपल्याला कटोरीचा शेप द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला पूर्ण कटोरी काढायची. तर मी तुम्हाला दाखवते आता. जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो साईडला काढून घेते. तर आपल्याला कटोरी आता ओपन करून घ्यायची. तुम्ही बघा मी कटोरी ओपन केलेली आहे आणि इथे आपल्याला 2.5 इंच ॲड करायचं. का तर आपल्याला टक्ससाठी आणि फ्रंटला जो आपण काच बटन पट्टी लावतो त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा पाहिजे. त्यासाठी आपण 2.5 इंच ॲड करायचं आहे आणि इथे अर्धा इंच ॲड करायचं आहे गळ्यासाठी. गळ्याच्या ह्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून खालच्या साईडला 2.5 इंच ॲड करून हे पूर्ण स्ट्रेट लाईन करून घ्यायची आणि हे पण 2 पॉईंट जोडून घ्यायचे. आता हे पूर्ण टोटल किती होते ते मेजरमेंट तुम्ही करा. बघा 9 इंच आहे तर त्याचा हाफ आपल्याला घ्यायचं आहे. तर 4.5 इंचावरती येतं. तुम्ही हाफ घेऊन तिथे मार्क केलेलं आहे. वरच्या साईडला 1.5 इंच घेतलेलं आहे आणि खालच्या साईडला 1.5 इंच करून मी मार्क करून घेणार आहे. हे बघा आणि हिला मी ड्रॉ करून घेते. तुम्ही बघा मी कटोरी एकदम परफेक्ट ड्रॉ केलेली आहे. आता ह्याचं मी कटिंग करून तुम्हाला दाखवते. कटोरी मी कट केलेली आहे. आता दुसरा पार्ट आहे तो जिथे आपण मुंड्याचा शेप देतो ना तिथे काढायचं आहे. तर मला एकच कटोरी पाहिजे आणि मी याच्यामध्ये स्लीव्स काढलेले नाहीत त्याच्यामुळे माझा कपडा राहिलाय जास्त. तर तुम्ही बघू शकता. कटोरी व्यवस्थित ठेवून घ्या. जर कुठे जॉईंट लावायला लागला तर नॉर्मल तुम्ही जॉईंट लावू शकता. कटोरी ठेवून मी कट करते. कट टू कट करायचे. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा वाढवायचं नाहीये का तर त्याच्यामुळे मग 2 कटोऱ्याचा शेप आणि मेजरमेंट खूप वेगळं पडेल. कपडा हलत असेल तर तुम्ही पिनअप करून घेऊ शकता. हे बघा कटोरी ठेवून मी कट केलेली आहे. इथे मला थोडासा जॉईंट लावायला लागतं. तो मी जेव्हा ब्लाऊज स्टिच करणार आहे तेव्हा मी तिथे जॉईंट लावून घेईन. तर माझी कटोरी झालेली आहे. आता मी क्रॉसपट्टी काढून घेते. पहिली 3 आणि 2ची क्रॉसपट्टी मी काढून घेते. इथे ब्लाऊजची घडी टाकायची. तर तुम्ही बघता 9.5 इंचावरती 1.5 इंच ॲड करून मी 3 आणि 2ची जी आतमधली क्रॉसपट्टी आहे ती काढून घ्यायची. आणि आता ह्याला मी कट करून घेणार. ही आतमधली क्रॉसपट्टी आहे आणि आता मोठी क्रॉसपट्टी मी काढून घेणार आहे. मध्ये मी मोठी क्रॉसपट्टी काढणार आहे. तर पहिलं 9.5ची घडी आहे तिथे मी मार्क करून घेणार आहे. बघा इथे 9.5ची घडी येते. तर मी जर 12.5पेक्षा पुढे जास्त 12.5पेक्षा जास्त उंची असेल तर मी तुम्हाला पहिले ह्याच्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये सांगितले 12.5पेक्षा जास्त उंची असेल तर मी 5.5 आणि 4.5ची क्रॉसपट्टी काढा आणि 12.5च्या आतमध्ये जर उंची असेल 12, 11, 11.5 इंच तर तुम्ही 5 आणि 4ची क्रॉसपट्टी काढा. हे बघा मी इथं 5.5 आणि 4.5ची घेतलेली आहे उंची आणि आपण ह्याला आता सेप देणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे मी 5.5 घेतलंय आणि इकडे 4.5 घेतलेले आहे. का तर ह्याची उंची 14 इंच आहे. हे बघा दोन्ही पण क्रॉसपट्टे मी काढून घेतलेले आहेत. 3 आणि 2ची पण काढलेले आणि 5.5 आणि 4.5ची पण काढलेली. आता हा आपण सगळे पार्ट कपड्यावरती ठेवून आपण त्याला कट करायचं आहे. कपडे आहे आणि मला हे जे स्लीव्स आहेत ते ट्रान्सपरंट काढायचे आहेत. तर मी पहिले स्लीव्स काढून घेईन. स्लीव्सला प्रिंट आहेत मग ती एकावरती एक व्यवस्थित ठेवून आता मी स्लीवचे मेजरमेंट घेते.
इथे स्लीव्स आपल्याला 10 इंचची आहे. तर मी हे प्रिंट आहे तिथून मध्ये सेंटर मार्क करणार आहे. प्रिंट आहे ती किती आहे पहिलं बघते. 13 इंचचं आहे रुंदी याची. तर मी दोन्ही साईडला 1.5 इंच एक्स्ट्राच घेते. कपडा व्यवस्थित करून घेते. त्याचं मी सेंटर मार्क करणार आहे. किती 16 येते तर ते 8 इंचाला मी मार्क करणार आहे इथे. तुम्ही बघू शकता मध्ये 8 इंचाला मार्क करून 10 इंचाची स्लीव्स आहे तर मी इथे 1.5 इंच ॲड करणार आहे. का तर मला पुढे पण फोल्डिंग करायचे. 10, 11, 11.5 वरती मी मार्क करते. 11 वरती करते कारण बॅक पार्ट पण त्याच्यामध्ये निघाला पाहिजे. थोडीशी पट्टी फोल्डिंगची कमी येईल पण त्या साईडला तुम्ही बघू शकता बॅक पार्टची पण डिझाईन आले. तर 11 वरती मी मार्क केलेलं आहे आणि ते 11 वरती दोन्ही साईडला 11 मध्ये 3 इंच मायनस करायचं आहे आपल्याला. आणि मी ह्याला स्लीवचा शेप देऊन घेणार आहे. बघा स्लीवचा शेप देऊन घेतलेला आहे. आता कपडा जरा व्यवस्थित करून, कपडा सरकतोय व्यवस्थित करून मी ह्याला कटिंग करून घेणार आहे. कपडा मी व्यवस्थित करून घेतलेला आहे. ह्याला कट करून घेणार आहे. हे बघा मी स्लीव्स कट करून घेतलेले आहेत. आता मी बॅक पार्ट ठेवून बघणार आहे. हा बॅक पार्ट आहे त्याच्यावरती डायमंड आहेत. त्यांना चौकोनी गळा पाहिजे. ऑलरेडी ह्याच्यावरती प्रिंट आहे पण त्यांना ती प्रिंट नको आहे. त्यांना डीप गळे घालायची सवय आहे. तर त्यांनी मला सांगितलं की माझ्या ब्लाऊजच्या अकॉर्डिंगच बनव. तर मी ह्याच्यावरती आता बॅक पार्ट ठेवणार आहे. मी याला कट करून घेते. डायमंड आहे त्याला ह्याच्यासाठी पण मी कट करून घेते. जेव्हा ब्लाऊजला प्रिंट असतं तेव्हा कपड्याचा खूप इश्यू होतो की म्हणजे कुठला पार्ट कुठे ठेवायचा. कारण ते ऑलरेडी प्रिंटेड असतात त्याच्यामुळे ते पार्ट त्यांनी जसं दिलं आहे आपल्याला डिझाईन त्याच्या अकॉर्डिंगच काढायला लागतात. तर मी बॅक पार्ट काढून घेतलेलं आहे. आता मला कटोरी क्रॉसपट्टी हे सगळं ह्याच्यामध्ये बसवायचं आहे. तर मी पहिली बगल ठेवून बघते कुठे बसते जे आपण कटोरीला अटॅच करतो. बघा मी इथे ठेवणार आहे. मी याला पिनअप करून घेते कारण कपडा खूपच एकदम सिल्क असल्यामुळे जास्त हलतोय. मी याला पिनअप करून घेणार आहे. आता मी कटोरीचा पार्ट कुठे बसतोय त्याच्या अकॉर्डिंग अरेंज करणार आहे. बघू शकता तुम्ही. मग कटोरी इथे काढून घेते. हिला पण पिनअप करते.
मेला पिनअप करून घेतलेलं आहे. आता आपण क्रॉसपट्टी बघूया. एकदा पिनअप केल्यानंतर तुम्ही कपडा कसाही फिरवला तरी तो हलण्याची शक्यता नसते. क्रॉसपट्टी, मोठी क्रॉसपट्टी बघूया. मोठी क्रॉसपट्टी मी इथे बसवून घेते, इथे बसते. हे बघा, मी क्रॉसपट्टी पण ठेवलेली आहे आणि त्याला पिनअप करून घेत आहे. तर मी हे सगळे पार्ट कट करून घेणार आहे. पहिले मी क्रॉसपट्टी कट करते. पिना काढून घेते. मी ज्यातमध्ये छोटीवाली क्रॉसपट्टी ती ठेवून आता कटोरी कट करते मी. कटोरी कट करून घेतलेली आहे. ते जॉईंट आहे ते मी कट केलेलं आहे. आता ह्याच्या पण पिना काढून घेते. बुगल आहे ते काढून घेणार. सगळे पार्ट मी काढून घेतलेले. कटोरी, बगल, क्रॉसपट्टी, मोठी क्रॉसपट्टी, छोटी क्रॉसपट्टी, स्लीव्स आणि बॅक पार्ट. हे बॅक पार्ट आहे. हे क्रॉसपट्टी आहे, ही कटोरी आहे आणि हे बगल आहे आणि हे स्लीव्स आहेत. तर मी 32 चेसचा ब्लाऊजची कटिंग तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता. आणि असेच तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू सो मच.